नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे 20 डिसेंबर, म्हणजे आता वाजायला आले 12 आणि सोपन काकाचा वाढदिवस आहे. तर केकाची व्यवस्था केली आम्ही, म्हणजे सरप्राईज होता. बट काकाला झोपायला लागलं, काका डायरेक्ट घरी जाऊन झोपला. तर आता केक सरप्राईज करू आपण. आणि एक म्हणजे आपल्याला जायचं आहे उद्या सकाळी, म्हणजेच खंदिरीला जायचं आहे आपल्याला, आपली बँडची पोरं सोबत आणि आपली सासरवाडी आणि जावई आपले इकडचे साखरपुड्यातले जावई आकाश नागवा. तर त्यांच्यासोबत आपण खंदिरीला चाललो उद्या, त्यांचा नवस आहे. तर तुम्ही आजचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि सर्वांनी शेवटपर्यंत बघा. आपला केक सजून झालेला आहे आणि केला डेकोरेटेड मस्त. आणि नंतर काका आत्ता उठला झोपून. हॅपी बर्थडे. आणि आमची गौरी तर वाढ होते, केक कधी कापतील. ए चल 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 ये ए. हा, आणि गोचू गोचू हॅपी बर्थडे बर्थडे बर्थडे. हॅपी बर्थडे टू सोपन, हॅपी बर्थडे टू यू. तर आपला बर्थडे सेलिब्रेशन झाला आहे आणि आता चालले सगळे घरी. आणि हा उद्याचा केक. तर उद्या पण बर्थडे असणार आहे आणि आपण आता निघणार, म्हणजे 3:30-4 वाजता निघणार होतो. पण ते किती लवकर उठायला होते काय माहिती नाही. तर डायरेक्ट सकाळी भेटू आपण, सर्व निघतील तेव्हा. आणि आपले बँडचे बरं का सर्व नाही, आपल्या बँडला पण 2 कॉल होते. एक सकाळी कॉल आहे आणि एक संध्याकाळी रिटायरमेंट आहे. आणि आपण चालू खंदिरीला 10 पोरं घेऊन, 10 ते 11 पोरं असेल आपले. तर डायरेक्ट भेटू सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. उठलं वाजले तर 5 वाजायला आले. आणि भरपूर टाईम पण झाला आपल्याला उठायला, कारण काल दिवसभर पत्रिका काढत होतो आणि बाकीचे गेले दिवस पण पत्रिका काढूनच चालले. कारण की आता लागोपाठ कॉलेज आजपासून तर 29 तारखेपर्यंत रोज कॉलेज. जसा भेटला टाईम म्हणजे आपलं 2-3 तास अशी भेटली, तशी पत्रिका काढून दिवस चालले. तर चाललो आहे खंदिरीला. पण रात्री सांगितलं सर्व पोरं निघाली पण असेल, गावामध्ये दिसतात लोक, टेम्पो पण लागले असेल बहुतेक. आणि आपण बहुतेक रिक्षा घेऊन चाललो आहे असं वाटतं मला, कारण की काकाचा फोन आलेला आता. तर बघू ऑफिसात जाऊन बघू पुरं काय. सर्व लोक निघालीत आणि रिक्षा रिक्षा पोरीने फोन केलता, बोलते भीतीचा घेऊ ते ब्लॉक करतो. सोनू. तर सर्व लोक जमलेत आपल्या ऑफिसवर. बाला काका दिसतोय, अर्जुन दिसतोय. मित्रांनो पण पोहोचलोय साखरगावामध्ये. आणि इथं समोर तर भाऊजींचं घर दिसतं आणि आतमध्ये सोनू काम करते. तर आपली पण लोक आलोली येतात सर्वजण. तर सर्व लोक आल्यावरती भेटू आपण, थोडं घराजवळ वाजू, नंतर निघेल ना. सोनूच्या घरात पोहोचलो आपण आणि सगळे आपले गावातील मेंबर्स बसलेत. तर मनीष काका दिसत आहेत, काय सोपान काका दिसतंय, जयदेव दिसतोय. एवढं सकाळ सकाळ कसं उठून आलं, सवय आहे. आणि प्रकाश काका, राजी मामा आणि मी. आतमध्ये सुकाट बनते. कसं ते
घे घे ना ओरिजिनल पोचलोय 15 वरती आणि आता छोट्या छोट्या बोटल्यातून चाललोय आपण मोठ्या बोटीमध्ये जरा वण कमी आहे म्हणून. आपण आपल्या बोटीजवळ पोहोचलेलो आहोत. आता बसू या बोटीमध्ये आणि जाऊ जाईल खंदेरीला. सर्व लोक बसलेले आणि आता ही पण आली आहे स्पीड बोट. मित्रांनो आपण कंदेरीला पोहोचलेलो आणि इथं बोटी लागलेल्या आपल्या दोन्ही. ही एक बोट आहे आणि पण सर्व उतरतो हल्लो हल्लो कशासाठी कुठे आणि सकला दिसते तुम्हाला इथं. तुम्ही या बोटी बघता त्या दिसतात तेवढ्या छोट्या नाही. कॅमेरा तर मग छोट्याच दिसतील पण बऱ्याच मोठ्या बोट आहेत. आणि स्पीड बोट पैताल देवाचं मंदिर.
बेबी मावशी भेटल्यामुळे इथे गावला वेपेरी वाजवतो, मामा मावशीला नाचवतो. काय मावशी, मावशी बरी आहेस ना? हा बरी बरी आहेस? आहे. काय मग आपली आठवण बिठवण येते का नाही? येते ना आठवण आईची याची कंदेरी काय अंधेरी. बोलता? दात कुठे गेले? दात नेलं देवानी. काय बोलता? मग हे दोनच राहिलं? मग काय मटन करायचं? बिटन चावतंय का नाही? भाकरी का चाव मटन बिटन चावतंय का नाही? सगळा चावतंय? तुझा पण हाराचा बिन आया 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 आया. तर मावशी भेटली आपल्याला इथं. भेटते ना कुठेतरी. मावशी भेटते, मला काल पण भेटली मावशी. हो आमच्या गावचा काटकी. याला पाय मला आहे, तोंड बघ कलाचे टेटा. सगळी मंडळी बसली आपली इथं. इथं घाऱ्या बनतात. सकला सकल्याचा निसून आणि सगळी बाकी सगळे इथं बसलं. तर आम्ही खंदिरीमध्ये एका स्पॉटवरती आलो, म्हणजे इथं मंदिर आहे. मंदिरचं थोडंसं वरती येऊन आपण आलो. या स्पॉटवरती तुम्ही बघताय की दगडावरती घंटा वाजतो. तुम्हाला दाखवतो मी एकदा ऐकून. हे बघा, हे बघा इथे ओरिजिनल आहे. हे बघा तुला वाजव चल घे. तुला डॉक्टर उचलं. हा इथं हा वाजते येते तुला. तुला तो मामा बोल मामा बोल. अरे हाय तू ऐकत चल. आई जोर ना अंगण खात पिझ्झा. अरे 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 जाऊ दे नाही उठलं. आमची न्यू ब्लॉगर न्यू. सर्व लोक बसले जेवायला, आपण पण जेवून घेऊ. बोकडाचं मटण सकला. तर मित्रांनो झालं आपलं जेवण, मस्त जेवण होतं. बोकडाचं मटण सकल्याचा कालवण होता आणि तळलेली मच्छी होती. असं भाकरी भात वगैरे होता. जेवलं मस्तपैकी. आता तर बघू वाजवायचं आहे का नाही वाजवायचं आहे.
तो डाव डायरेक्ट घोड्यामध्ये जाऊन बसत. चला एलकोट एलकोट जय मल्हार. चाललाय एलकोट बाहुबली चाललाय. सगळा सामान चाललाय आपला आणि अजून सामान पण बाकी आहे. कसा आला आपला प्रवास? एक नंबर प्रवास झाला. तुमच्या आशीर्वाद सगळा व्यवस्थित झालाय. तुम्ही आल्या पनवेलकर माझे माई बाप आहोत तुम्ही. मला काय टेन्शन नाही. काय आई ताई मस्त आपण वाजवलं आणि सर्व लोक बसलीत. लेडीज त्या वडीत आहेत आणि सर्व जेंट्स या वडीमध्ये आहेत. तर
I don't know you all please a discount. जेवणाची व्यवस्था चालू आहे इथे, कारण की वाजायला आले 8:30. तर इथं दिसत मला फ्रेश मावरा काढलाय. आणि तिकडं मित्रांनो आपल्या बोटीमधलं जेवण झालेलं आहे. बांगड्याचा निसोड, सर्वजण बसते जेवायला. बाला काका दिसतो आणि तर मित्रांनो पोहोचलोय साखरपल्ली वाड्यामध्ये. आणि खूप म्हणजे खूप टाईम झाला आपल्याला, कारण की आपण समुद्राच्या मध्ये होतो. आपली होडी पण आपली टोलर पण बंदी पडली मध्येच, इंजिनचं काहीतरी काम निघाला. तर आपल्या दोन्ही बोटी सोबत होत्या आपल्या. आता तिकडे जेवण पण मध्ये तुम्ही बघितलं असेल की बांगड्याचा निसोड बनवलेला. चाललो आहे घरी, रिक्षा चालवायचे. तर आपला ब्लॉग इथेच एंड करूया. आपला ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बाय, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला. आणि आता पूजेचे ब्लॉग दिले आपले डायरेक्ट. तर सध्या तर बँडचे कॉल रोज चालू आहेत. उद्या पण